संधिवात म्हणजे काय, तर हे वाताशी रिलेटेडच आहे. मग वात वाढण्याची कारणं कुठली आहेत? हळूहळू हृदय आहे किंवा बाकीचे ऑर्गन्स आहे याची सुद्धा इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यामध्ये व्हायला लागते किंवा त्याची कॉम्प्लिकेशन्स हळूहळू डेव्हलप व्हायला लागतात. शुंठीचा गुणधर्म आहे की तो आम पाचन करतो. इव्हन आपण अतिश्रम करत आहोत, अति उपवास करत आहोत, तर हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्याच्याने वात आपल्या शरीरामध्ये वाढणार. तो जसं विंचू चावल्याप्रमाणे इथे पेन होत राहतं आणि बर्निंग सेन्सेशन हा एक स्पेसिफिक सिम्पटम याच्यामध्ये असतो. आयुर्वेदानुसार ते जेव्हा ट्रीटमेंट घेतात तेव्हा त्यांना एक्सपेक्टेड किती दिवसात आपल्याला त्यांना चांगला गुण देता येऊ शकतो? नमस्कार, मी डॉक्टर रुचा महेंद्रे पै, तन्वी हर्बल संचालिका. आपल्या आजचा जो कार्यक्रम आहे इझी आयुर्वेदा फॉर यू बाय डॉक्टर रुचा, या कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर आज डॉक्टर प्राची पाटील आपल्याबरोबर आहेत आणि त्या MD स्कॉलर आहेत. त्याचबरोबर आपल्या तन्वीच्या क्लिनिकमध्ये सुद्धा त्या सिनियर कन्सल्टंट म्हणून काम करत आहेत. तर आज आपला जो विषय आहे हा वातदोषाशी रिलेटेड आहे. एक तर पावसाळा आला की बॉडी पेन व्हायला लागतं, केस गळायला लागतात, झोप येत नसते, असे सगळे अनेक प्रॉब्लेम्स व्हायला लागतात आणि हे मेनली असतात ते वातदोषामुळे. पण वातदोष जेव्हा शरीरात खूप जास्त प्रमाणात वाढायला लागतो तेव्हाच संधिवात, आमवात आणि गाऊट किंवा वातरक्त सुद्धा होण्याचे चान्सेस असतात. पण ते आपण नक्की ओळखायचे कसे की आपल्याला नक्की संधिवात आहे, आमवात आहे का गाऊट आहे, वातरक्त आहे, तेही आपल्याला डॉक्टर प्राची आज एक्सप्लेन करणार आहे. त्याचबरोबर त्याचे सिम्पटम्स काय असतात आणि त्याच्याबरोबर त्याचं डिफरन्शियल डायग्नोसिस कसं करायचं, की तुम्ही डॉक्टरला दाखवण्याच्या आधी तुम्हाला कसं कळू शकेल की तुम्हाला याचा त्रास होत आहे आणि त्यावर नक्की उपाय काय करायचे. तर चला आज आपण ह्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. डॉक्टर प्राची, कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आयुर्वेद शिकताना आपण वात, पित्त, कफ हे 3 दोष तर नेहमी शिकतोच, पण त्यातला जो वातदोष आहे तो का इतका आयुर्वेदानुसार महत्वाचा सांगितलेला आहे आणि जर तो शरीरात वाढला आणि त्यानंतर व्याधी कुठले निर्मिती होऊ शकते, तर त्याबद्दल जरूर आम्हाला सांगा. ओके. सो वातदोष आपल्या बॉडीमध्ये वात, पित्त, कफ, सप्तधातू, मल हे सगळे असतात. सो त्यामध्ये वाताला खूप अनन्यसाधारण असं महत्व दिलेलं आहे. इवन त्याला प्राण समान असं म्हटलेलं आहे की वात हे प्राण समान आहे. का? कारण की वाताशिवाय बाकी कुठलीच आपली बॉडीमधली ऍक्टिव्हिटी नाही होऊ शकत. इवन आपण आता जे बोलतोय, बरोबर, आपण जे श्वासोच्छवास घेतोय, इवन आपलं डोळ्यांची उघडझाप जी होतीये किंवा आपली पचनक्रिया जी आहे, बरोबर आहे, इवन आपण जे चालतोय, मुवमेंट करतोय, जी गती आहे आपले सगळे वातच हे सगळे कार्य करत असतो. आयुर्वेदामध्ये वातासाठी एक खूप महत्वपूर्ण असं श्लोक त्यांनी सांगितलेला आहे की पित्तम पंगो, कफम पंगो, पंगवो मलधातवा, वायुना यत्र निहंत तत्र गच्छति मेघवत. म्हणजेच काय, तर वात आणि वाताचं काय महत्व आहे हे श्लोकामधून आपल्याला दिसून येईल. इव्हन असं आहे की पित्तम पंगो म्हणजेच काय, तर पित्त हे पंगू आहे, तो अपंग आहे. तसंच कफ सुद्धा अपंग आहे आणि सप्तधातू आणि मल हे सगळं अपंग आहे. बिकॉज कारण की त्यांच्यामध्ये गती नाहीये, इवन ते स्वतंत्रपणे कार्य नाही करू शकत. बरोबर. तर वायूचं हे काम आहे, म्हणजे वाताचं असं काम आहे की वात या सगळ्यांना घेऊन त्यांच्या योग्य दिशेला त्यांना पोहोचवतो, त्यांच्या योग्य त्या स्थानी त्यांना पोहोचवतो. कारण की वाताला गती आहे. बरोबर. वाताला गती का आहे, तर वात हा पंचमहाभूतापासून बनलेला आहे. त्याच्यामधला आकाश आणि वायू या 2 महाभूतापासून बनलेला आहे. सो वायूचा गुणधर्म गती आणि आकाशाचा लघुत्वता, हे जे गुणधर्म आहे ते वायूमध्ये आहेत. सो बिना वाताशिवाय आपण काहीच करू शकत नाही. सो वात आपला बॅलन्स असणं खूप जास्त महत्वाचं आहे. पण आता एखाद्याच्या शरीरात वाताचा इम्बॅलन्स झालाय म्हणजे नक्की त्याला काय सिम्पटम्स दिसून येतात किंवा एक तर तो वात कमी होताना काय लक्षणं दिसून येतात आणि शरीरात जर वात वाढला तर पेशंट मध्ये नक्की काय सिम्पटम्स दिसून येतात? सो आता आपण वाताचे गुणधर्म बघूयात की वात जर वाढला तर काय दिसतील आणि वात जर कमी झाला बॉडीमध्ये, त्याचा क्षय झाला तर काय गुणधर्म दिसतील. सो वाताचे गुण असे आहेत की तो वृक्ष आहे, तो लघु आहे, तो शीत आहे, तो चल आहे आणि अस्थिर आहे. सो हे वाताचे गुणधर्म आहेत आणि या वाताचे गुणधर्मावरूनच आपण ओळखू शकतो की वात वाढला आहे की तो कमी झालाय. बरोबर. सो वात जर वाढला तर तुम्हाला ड्रायनेस जाणवेल,
इवन तुम्हाला खूप पेन होईल, स्टिफनेस होईल, हे सगळे आपल्याला वाताचे, जर आपला वात बॉडीमध्ये वाढला तर आपण लगेच ओळखू शकतो की वात बाबा वाढलेला आहे बॉडीमध्ये. ओके. सो हे आपण म्हणजे सांगू शकतो की वाताचा इम्बॅलन्स झाला, तो त्याच्या इक्विलिब्रियम स्टेटमध्ये नाहीये. आणि जर कमी झाला, म्हणजे आता एखाद्याच्या शरीरात वात खूप कमी झालाय, क्षीणता झाली, तर त्याच्यामध्ये काय लक्षणं दिसून येते? वात क्षीण झालं तर मग आपल्याला एकतर ड्रायनेस जाणवेल, तो व्यक्ती जो असेल ते तुम्हाला ओबेस नाही दिसणार, इवन हेल्दी नाही वाटणार, तो रुक्ष जाणवेल. ओके. तुम्हाला कळून येईल की ह्याच्यामध्ये वाताचा इम्बॅलन्स झालेला आहे. ओके. सो आयुर्वेदामध्ये वातदोष जेव्हा इम्बॅलन्स होतो तेव्हा ही जर लक्षणं दिसतायत तर पेशंटने अशा वेळेस नक्की ओळखायचं कसं की आता ह्यानंतर मला कुठला व्याधी वाताशी रिलेटेड होऊ शकतो का? कारण काय वाताचे जे नानात्मक व्याधी सांगितलेली आहे त्याची आपण काउंटच बघितलं तर 80 आहे. हो. सो त्यामधला आपल्याला एखादा आजार हा त्याच्यानंतर होऊ शकतो का? हा, जसं की वात आपल्या शरीरामध्ये वाढला तर आपल्याला वेगवेगळे सिम्पटम्स दिसून येतील. जसं आपण जर संधिवात बघितलं, आमवात बघितलं, वातरक्त बघितलं, सगळ्यांचे सिम्पटम्स ऑलमोस्ट सेम आहेत. सो ते डायग्नोज करायला आपल्याला खूप जास्त डिफिकल्ट जातं. पण प्रत्येकामध्ये एक एक असा वेगळा सिम्पटम आहे, तो जर आपण अचूक ओळखला तर आपण प्रॉपर डायग्नोसिस करू शकतो. तर आपण आता आज पहिले संधिवाताविषयी आपण बोलूयात. सो संधिवात म्हणजेच काय, तर आपण मॉडर्न मध्ये त्याला ऑस्टिओ आर्थरायटिस असं म्हणतो. बरोबर. सो आर्टिस म्हणजे काय, इन्फ्लमेशन होतं. सो हे एक सिम्पटम तर आहेच. वातामध्ये तुम्हाला स्वेलिंग तर दिसतं किंवा स्टिफनेस वगैरे, हे तर सिम्पटम्स आपल्याला दिसूनच येतात. बरोबर. सो ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे काय किंवा संधिवात म्हणजे काय, तर हे वाताशी रिलेटेडच आहे. मग वात वाढण्याची कारणं कुठली आहेत किंवा तुम्ही तुमच्या आहार विहारामध्ये काय घेतलं तर कशाने वात वाढतो. तर आपण अगदी सोपं साधं सगळंच आहे की फर्स्ट रात्री जागरण, हे तर नाही झालं पाहिजे, ह्याच्याने तर वात वाढणार. दुसरं म्हणजे तुम्ही जर वृक्ष आहार घेत असाल किंवा अति थंड शीत आहार, इव्हन आईस्क्रीम झालं, आपण आंबट आंबवलेले पदार्थ झाले, ज्याच्यामध्ये इडली डोसा जर अति प्रमाणामध्ये होत असेल तर मग जर रोज रोज आपण जर याचं सेवन करत असू तर ऑब्व्हियसली आपल्या बॉडीमध्ये वात हा वाढणार आहे. किंवा तुम्ही अति व्यायाम करत आहात, आपल्या बॉडी वेटच्या ह्याच्यानुसार आपण एक्स्ट्रा व्यायाम करायला नाही सांगितलंय. इव्हन आपण अति श्रम करत आहोत, अति उपवास करत आहोत, तर हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्याच्याने वात आपल्या शरीरामध्ये वाढणार. ओके. सो हे कॉझिटिव्ह फॅक्टर्स आहेत, हेतू म्हणू शकतो आपण ह्याला की याने वात वाढणार. मग असा जो वाढलेला वात आहे तो आपल्या बॉडीमध्ये पूर्ण, एकतर वाताला गती आहे, तो पूर्ण बॉडीमध्ये संचार करत राहतो. मग असा हा वाढलेला वात सांध्यांमध्ये जाऊन स्थिर होतो. ओके. आणि मग सांध्यांमध्ये काय आहे, तर श्लेषक कफ आहे, ज्याला आपण मॉडर्न मध्ये म्हणतो की कार्टिलेज वगैरे, आपण म्हणतो की जे ल्युब्रिकेटचं काम करतं, जे वंगण आपण त्याला असं म्हणतो. सो वाताचा तो गुणधर्म मी आधीच म्हटलं की तो वृक्ष आहे, तो शीत आहे, तो खरं आहे. सो त्याच्यामध्ये जे असलेलं जे श्लेषक जो कफ आहे, जो बाइंडिंगचं काम करतो, सो वाताच्या या वात वाढल्यामुळे तो तिकडचा कमी होऊन जातो, तो द्रव हळूहळू कमी होत जातो. ओके. मग जसं तुम्ही आता एक ऍक्टिव्हिटी करताय, एखादी मुवमेंट करताय, तर ते जे सांधे ते एकमेकांना रब होतात, घासले जातात. बरोबर. आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला तो कटकट असा आवाज येणं किंवा स्टिफनेस जाणवणं किंवा डिक्रीज रेंज ऑफ मोशन, तुमची हालचाल कमी होणं, पेन, एक्स्ट्रीम पेन असतं. सो हे आपल्याला याच्यामध्ये ही लक्षणं आपल्याला संधिवातामध्ये दिसतात. ओके. पण ऑस्टिओ आर्थरायटिस मध्येच आपल्याला असं जाणवतं की तिथे त्यांची झीज सुद्धा व्हायला लागलेली असते, सांध्यांची, किंवा ऑस्टिओपोरोसिस सुद्धा त्याच्याबरोबर कुठेतरी आपल्याला दिसून येत असतो. सो ह्याच्यामध्ये पेशंट आपल्याकडे ओपीडीला जेव्हा येतात तेव्हा ते एक्सरे घेऊन येतात, पण तोपर्यंत खूप मे बी उशीर झालेला असतो, तोपर्यंत त्यांची झीज वाढलेली असते. तर अशा वेळेस ही झीज पहिलेच थांबवण्यासाठी पेशंट काही घरगुती उपाय करू शकतात का की ज्याने ही जी होणारी झीज आहे ती वेळेवर थांबू शकते? तर आपण एकतर आपल्याला माहितीये की वृक्षता आहे, ड्रायनेस आहे, सो त्याच्यामुळे पेन होतं, तर आपण अभ्यंग करू शकतो. ओके. ऑइल मसाज रोज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही त्या सांध्यांना रोज तिळाच्या तेलाने किंवा नारळाच्या तेलाने, साधं कोकोनट ऑइल पण तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. ओके. 2 टाइम, सकाळ संध्याकाळ, जस्ट आपल्याला हलक्या हाताने मसाज करायचंय. किंवा तुम्ही नारळाच्या तेलामध्ये लसूण पाकळ्या तुम्ही थोडंसं ठेचून वगैरे म्हणजे ते गरम करून ते पण तेल सांध्यांना लावू शकता. किंवा आपल्याकडे निर्गुंडी आहे, सो निर्गुंडीची पानं ही वातशमनाचं एकदम एक्स्ट्रीम काम करतात, ते आहे. किंवा एरंड,
एरंड पण वातशमनाचं काम करतं. सो तुम्ही हे यूज करू शकता. ह्याचा तुम्ही काढा बनवू शकता. घरच्या घरी आपण त्याचा काढा बनवू शकतो. नंतर त्याचं आपण फॉर्मेंटेशन करू शकतो, स्वेद देऊ शकतो आपण. सो हे एकदम इझी आहे. किंवा आपण म्हणू शकतो शेवग्याच्या शेंगा. सो शेवग्याच्या शेंगांचं तुम्ही भाजी करू शकता किंवा तुम्ही त्याचा स्वरच बनवू शकता. ओके. सो हे तुम्ही सेवन करू शकता सेवनासाठी. सो याच्यामध्ये काय होणार, कॅल्शियम वाढणार. ओके. आणि इट इज अ व्हेरी रिच सोर्स ऑफ कॅल्शियम. शेवग्याच्या शेंगा अँटीऑक्सिडंट आहे, ते अँटी इन्फ्लामेटरी, सो सूज कमी होण्यास मदत होते. बरोबर. जर आपल्याला एक्सटर्नल अप्लिकेशनचा आपण विचार केला तर तुम्ही आलं आणि हळद हे मिक्स करून तुम्ही ते गुडघ्यांना वगैरे तिथे लेप लावू शकतो. सो त्याच्याने सूज कमी होऊ शकते. सो हे आपण आधीच हे घरगुती उपाय करू शकतो. ओके. म्हणजे त्यांना आहारात कॅल्शियम वाढवणं खूप महत्वाचं आहे की ज्याने त्यांची हाडांची होणारी झीज थांबू शकते. पण तिथे येणारी सूज आणि पेन कमी व्हायला त्यांना जसं निर्गुंडी आहे किंवा आलं आणि हळद ह्याचा जो लेप आहे त्यांनी त्यांना तिथे नक्कीच फरक पडणार आहे. पण ह्याबरोबर आता आरे आहे, गाऊट आहे, की आपल्याला वाटतं की काही पेशंट येऊन ओपीडीला सांगतात की सांधे दुखतायत किंवा पेरसंधी शूल त्यांना होत असतो किंवा त्यांना छातीत धडधड झाल्यासारखं वाटत असतं किंवा संध्याकाळी त्यांना ताप आल्यासारखं वाटत असतं. मग तेव्हा त्यांना कन्फ्युजन असतं की हा नक्की संधिवात आहे, आमवात आहे का वातरक्त आहे. मग तेव्हा नक्की ओळखायचं कसं की हा त्रास कसला आहे. ओके. एक तर संधिवात, आमवात आणि वातरक्त लक्षणं तर ऑलमोस्ट सगळ्यांची सेम आहे, कारण की तिघांमध्ये पण पेन एक्स्ट्रीम असतं, स्वेलिंग आहे त्याच्यामध्ये. फक्त संधिवातामध्ये स्वेलिंग कमी असते. ओके. पण आमवातामध्ये तुम्हाला एक्स्ट्रीम स्वेलिंग तिथे दिसून येईल. किंवा आमवाताची लक्षणं अशी आहेत, एकतर आपण आमवात असं म्हणतो, याच्यामध्ये 2 शब्द येतात, आम आणि वात. सो आम म्हणजे काय, तर ते अनडायजेस्टेड फूड मटेरियल आहे, म्हणजेच अपूर्ण पचनामुळे तयार झालेले एक विषारी द्रव आहेत असं आपण म्हणू शकतो त्याला. सो हा आम आणि हा वात हे एकत्र येऊन सांध्यांमध्ये स्थित होतात. सो फर्स्ट आमाची लक्षणं आपण जाणून घेतली पाहिजेत की हे आम आहे, म्हणजे इथे स्वेलिंग आहे, इथे रेडनेस तुम्हाला दिसेल. इव्हन तुम्ही पेशंटच्या सांध्यांना, जॉईंटला टच केलं तरी टेंडरनेस तुम्हाला हात म्हणजे हात लावला तरी सहन होत नाही. जसं आपण मॉडर्न मध्ये म्हणतो की डिफरंट टाइप्स ऑफ द पेन असतात, लाईक थ्रॉबिंग टाइप ऑफ द पेन, प्रिकिंग टाइप ऑफ द पेन, डल पेन. तसंच आमवातामध्ये एक असा शब्द त्यांनी सांगितलेला आहे की वृश्चिक दंशवत वेदना. करेक्ट. सो जसं विंचू चावल्याप्रमाणे इथे पेन होत राहतं आणि असह्य अशा वेदना आमवातामध्ये असतात. सो हे एक आहे. आणि आमवातामध्ये मल्टिपल तुमचे जॉईंट्स अफेक्ट होत राहतात, बिकॉज हा जो आम आहे तो वाताबरोबर ती पूर्ण बॉडीमध्ये संचार करत असतो आणि तो ज्या ठिकाणी जातो तिथे तुम्हाला मल्टिपल जॉईंट्सला तो म्हणजे तिथे तो स्थित होतो. सो मल्टिपल जॉईंट्स याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. बरोबर. असं तर हे एक आपण डायग्नोसिस डिफरन्शियल घेऊ शकतो की ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये, संधिवातामध्ये तुम्हाला एकच जॉईंट पेन होत असेल. इव्हन फॉर एक्झाम्पल आपण नी जॉईंट बोलू शकतो. पण आमवातामध्ये कसं असतं, जर आज तुमचा नी जॉईंट पेन आहे तर उद्या तुम्हाला किंवा 2-3 दिवसामध्ये तुम्हाला तुमचा एल्बो जॉईंट मध्ये पेन असेल, तर अजून 3 डेजने तुम्हाला असं वाटेल की रिस्ट जॉईंट पेन होतोय. सो असे मल्टिपल जॉईंट पेन आमवातामध्ये आपल्याला लक्षण दिसत असतं. आणि टेंडरनेस खूप जास्त ह्याच्यामध्ये असतो आणि ज्वरासारखी लक्षणं असतात. का, कारण याच्यामध्ये आम आहे. बरोबर. सो तुम्हाला अंग गरम झाल्यासारखं असं वाटेल. आणि मॉर्निंग स्टिफनेस हे एक डिफरन्शियल डायग्नोसिस आमवाताचा. आमवातामध्ये मॉर्निंग स्टिफनेस खूप जास्त प्रमाणात असतो. इव्हन तो अर्धा ते 1 तास मॉर्निंग स्टिफनेस पेशंटला जाणवतो. पण संधिवातामध्ये जर तुम्ही एखाद्या तुमच्या जॉईंटची हालचाल खूप जास्त झाली, सो त्याच्यानंतर तुम्हाला तिथे स्टिफनेस आणि पेन, मॉर्निंग स्टिफनेस एवढा त्याच्यात प्रेझेंट नसतो. पण आता एखाद्याला आमवात आहे, काही पेशंट म्हणतात की आम्ही आरे टेस्ट केलीये पण तरी ती आमची निगेटिव्ह आहे, तरी आमचे हे सांध्या बोटांची हाडं किंवा जॉईंट्स आहेत हे तर दुखतातच आहेत. मग अशा वेळेस नक्की तिथे त्यांना काय नक्की त्रास होत असतो की ज्याच्यामुळे दिसायला तर ती आमवाताप्रमाणेच लक्षणं असतात पण रिपोर्ट मात्र त्यांचे निगेटिव्ह येत असतात. सो अशा वेळेस आपण अँटी-सीसीपी ही पण एक टेस्ट करू शकतो, जी आपल्याला अचूक आपल्याला निदान देईल. याच्यामध्ये काय असतं, अँटीबॉडीज प्रेझेंट झालेले असतात 5 to 6 इयर्स पहिलेच. सो आपण अँटी-सीसीपी करू शकतो ह्याच्यामध्ये. आणि सिम्पटम्स आहेत पण टेस्ट निगेटिव्ह आहे, तर आपण टेस्टवरती हे विश्वास न करता आपण सिम्पटम्स वरती आपण बघितलं पाहिजे, त्याची चिकित्सा आपण पहिली केली पाहिजे.
सो आम वाताची चिकित्सा करताना किंवा आपण त्याचं ट्रीटमेंट करताना फर्स्ट आपण आमाची चिकित्सा फर्स्ट करणं गरजेचं आहे, कारण आमाने ह्या वाताला ऑब्स्ट्रक्ट केलेलं आहे. सो फर्स्ट आपल्याला हे आमाचं पाचन केलं पाहिजे आणि मग आपण वाताची चिकित्सा करणार. सो ह्याच्यासाठी फर्स्ट आपण आमाची चिकित्सा करताना आमपाचक ड्रग्स आपल्याला आयुर्वेदामध्ये सांगितलेले. इव्हन आपण चित्रकादी वटी झालं, आमपाचक वटी आहे किंवा त्रिकुटू चूर्ण आहे, हे आपण युज करू शकतो. याने फर्स्ट आमाचं पचन करून आणि मग अग्नी तुमची वाढवली जाते आणि जे अनडायजेस्टेड फूड आहे ते मग एकदा डायजेस्ट झालं की आपोआप सिम्पटम्स रिलीव्ह व्हायला लागतात. पण जरी तुमची टेस्ट नेगेटिव्ह येत असेल पण तुम्हाला सिम्पटम्स असतील तर आपण ट्रीटमेंट ही आमवाताप्रमाणेच करायला हवी आहे. तेव्हा पेशंटना ते समजावून सांगणं किंवा त्यांचं काउन्सिलिंग करणं पण महत्वाचं असतं. कारण काय कसं असतं, आमवातामध्ये आपण बघतो की हळूहळू हृदय आहे किंवा बाकीचे ऑर्गन्स आहे याची सुद्धा इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यामध्ये व्हायला लागते किंवा त्याची कॉम्प्लिकेशन्स हळूहळू डेव्हलप व्हायला लागतात. त्यामुळे आमवातामध्ये हा फक्त जॉईंटशी रिलेटेड नसून हा रक्ताशी रिलेटेड असणारा पण आजार आहे. त्यामुळे त्याची वेळेवर ट्रीटमेंट करणं ही खूप जास्त गरजेची असते. पण तुमच्याकडे एखादा असा आरेचा पेशंट आलेला, आमवाताचा पेशंट आलेला का, आणि त्याचा तुमचा अनुभव कसा होता किंवा तुम्ही तन्वीची जेव्हा ट्रीटमेंट करता तेव्हा तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स कसा आलेला? ओके, सो माझ्याकडे एक आमवाताचा पेशंट आलेला. संधिवाताचे पेशंट तर असतात, बट आमवाताचं ट्रीटमेंट थोडं आपल्याला वेगळ्या पद्धतीने करावी लागते. आपण आमवातामध्ये पेशंटला ऑइलिंग करायला नाही सांगू शकत, बिकॉज ऑलरेडी त्याच्यामध्ये आम आहे, स्निग्धता आहे. तुम्ही जर त्याच्यामध्ये ऑइल लावलं तर ते अजून वाढेल. सो फर्स्ट मी त्यांना वाढेल आणि स्वेलिंग वाढेल. सो फर्स्ट मी अशा पेशंटला आम पाचन करते. सो आपल्याकडे तन्वी शता आहे, शुंठी आहे, संथ कफ आहे, बरोबर, आणि तन्वी ज्येष्ठ आहे. सो हे ड्रग्स, हे औषधं देऊन आपण पहिले आमपाचन करतो, बरोबर, आणि त्याच्यानंतर हळूहळू आपण पेशंटला मग पंचकर्मा वगैरे आपण पेशंटला शिफ्ट करतो. जसजसे थोडे सिम्पटम्स रिलीव्ह झाले, पंचकर्मामध्ये पण आपण पेशंटला विरेचन करू शकतो, आमवातामध्ये बस्ती करू शकतो. स्नेहन स्वेदन केलं तर आपल्याला सिम्पटम्स त्याचे वाढतील. सो आपण ते अवॉइड केलं पाहिजे. आणि एक म्हणजे वालुका स्वेद आपण करतो, बरोबर. सो हे खूप इम्पॉर्टंट अशी थेअरी म्हणू शकतो आपण की वालुका स्वेद, कारण की वालुका स्वेद मध्ये कसं उष्ण आणि तीक्ष्ण आणि वृक्ष हे गुण असल्यामुळे फर्स्ट ते आमाचं पाचन करतं आणि मग वातक्षमन पण होतं, कारण स्वेद देतोय आपण, बरोबर. सो हे घरगुती पण आपण करू शकतो. पेशंटला आपण घरी पण हे घरच्या घरी सुद्धा सांगू शकतो की वालुका स्वेद एकदम इझिएस्ट ही प्रोसिजर आहे. फक्त आपल्याला वाळू गरम करायची पॅनवरती, एका कॉटन क्लॉथ मध्ये आपण ते घेऊ शकतो, पोटलीच्या आपण शेप मध्ये त्याला बांधायचं आणि जस्ट सांध्यांवर आपण तो शेक देऊ शकतो. असं त्यांनी किती दिवसातून किंवा आठवड्यातून किती वेळा करणं? तरी पण त्यांनी वीकली ट्वाइस थ्राइस, जेव्हा पण त्यांना एक्स्ट्रीम पेन जाणवेल अशा वेळेस पेन किलर घेण्याऐवजी आपण हे करू शकतो. ओके, त्याच्याबरोबर त्यांनी सैंधवाची पोटली केली तरी चालेल. तुम्ही वाळू सैंधव मिक्स पण करू शकता, अदरवाईज तुम्ही वेगवेगळी पण करू शकता. त्याचबरोबर आयुर्वेदानुसार आमवाताची चिकित्सा बघताना लंघन हे पहिले सगळ्यात प्रथम सांगितलेलं आहे. तर लंघन म्हणजे आमवातात नक्की त्यांनी काय करणं एक्सपेक्टेड आहे, की जर त्यांच्या शरीरात आम वाढलेला आहे तर त्याच्यासाठी लंघन एक्झॅक्टली पेशंटनी कसं करणं गरजेचं आहे. कारण काय, जसं आपण औषधं बघतोय किंवा आपण जर लंघन बघतोय ते सुद्धा एखाद्या वैद्याच्या सल्ल्यानुसारच घेणं महत्वाचं आहे. ते त्यांनी स्वतःहून न करता कुठल्या तरी वैद्याला दाखवून मगच करणं गरजेचं आहे. पण जर त्यांना असं जाणवतंय की आपल्या शरीरात आम वाढला आहे तर मग त्याच्यासाठी त्यांनी लंघन ही चिकित्सा कशी करणं गरजेचं आहे. जसं आपण म्हणतो की फीवर, जर ज्वर आला तर उपवास करायला सांगितलेलं आहे. लंघन का करायचंय, कारण की जे अनडायजेस्टेड फूड मटेरियल आहे, तुम्ही ओव्हर इटिंग करत आहात तर मग ते अजून साचत जाणार, सगळं जे मटेरियल आहे ते टॉक्सिन्स वाढत जाणार. सो जर आपण लंघन केलं तर मग हळूहळू आपली अग्नी सुद्धा त्याच्याने वाढेल, आणि एकदा आपली अग्नी वाढली की मग जे ऑलरेडी जे अनडायजेस्टेड मटेरियल आहे, जे अपाचित अन्न आहे, ते पचन व्हायला सुरुवात होते. ओके, सो त्यासाठी लंघन ही चिकित्सा पहिली सांगितलेली आहे आमवातामध्ये, आणि म्हणून आपण गरम पाणी पण पेशंटला सांगतो, कारण गरम पाणी घेतल्याने जे पण आम आहे ते निघून जाण्यास मदत होते. त्याचबरोबर मुदगयूष हे जे आयुर्वेदात सांगितलेलं आहे, तर पेशंटनी ते घरी जर बनवायचं असेल तर ते कसं बनवावं, आणि जर त्यांनी आहारात लंघनासाठी जर मुदगयूष घेतलं तर ते चालू शकतं का पेशंटला? चालू शकतं. जसं आपण फ्रूट ज्यूस पण पेशंट घेऊ शकतो, किंवा क्षीर हे बेस्ट सांगितलेलं आहे, दूध आपण लंघन मध्ये युज करू शकतो. सो हे आहे, किंवा युष आपल्याला बनवायचं आहे
तर आपण 1 पार्ट ऑफ ते मूग घेऊ शकतो, त्याच्यामध्ये 14 पार्ट्स आपण पाणी टाकू शकतो. घालायचंय. ओके. सो ते आपण अर्ध आटून मग आपण ते युश घेऊ शकतो. सो हे मुदगा युश असं आपण तयार करायचं. म्हणजे मूग हा. मग रात्री भिजत घालायचे असतात का? का ते डायरेक्ट भाजून पण आपण वापरू शकतो? भाजून पण आपण वापरू डायरेक्ट शकतो. वापरू शकतो. म्हणजे भिजतच घालण्याची गरज आहे असं असं नाही. नेसेसरी नाहीये. ओके. सो ते म्हणजे जे उकळून घ्यायचे आहेत आपल्याला, 1 वाटी जर मूग असतील तर 14 पट म्हणजे 14 पट पाणी घ्यायचंय आणि ते उकळून 1/4 होईस्तो ते उकळायचं आहे. आणि त्याला आपण मग वरून जिऱ्याची किंवा फोडणी द्यायची आहे का? अच्छा, म्हणजे ते घालून मग त्यांनी ते चवीनुसार घ्यायचं आहे. पण हे आम कमी करायला हे नक्की मदत कशी करतं? म्हणजे नक्की ह्या युषामुळे शरीरातला आम नक्की कसा कमी होतो? एकतर मूग हलकं आहे, सो लाईट वेट आहे, सो ते पचायला खूप चांगलं आहे. प्लस आपण जर त्याच्यामध्ये शुंठ वगैरे थोडं टाकत असू तर शुंठीचा गुणधर्म आहे की तो आम पाचन करतो, की ते उष्ण तीक्ष्ण गुणधर्म असल्यामुळे ते आमाचं पचन व्हायला खूप जास्त हेल्पफुल होऊन जातं. बरोबर. आणि त्याचबरोबर काही पेशंट्स मध्ये फक्त पायाची टाच दुखत असते किंवा पायाचा अंगठाच दुखून येत असतो. अशा वेळेस पेशंट त्यांचे ब्लड काउंट्स पण घेऊन येतात, की ते चेक करून येतात. तर कधी कधी त्यांची युरिक ऍसिडची जी लेवल असते ती सुद्धा वाढलेली असते. मग आपण नक्की ठरवायचं कधी की हा गाऊट झालेला आहे, म्हणजे वातरक्त झालेला आहे, हे नक्की आपण ठरवायचं कधी? कारण का नुसता काउंट कधी कधी वाढलेला आहे, तो नॉर्मली डाएट मध्ये फॉलो करून व्यवस्थित आहार घेतला तर त्याची लेवल कमी होऊ शकते. पण नक्की पेशंटनी समजायचं कसं की आता मला गाऊट झालेला आहे? आयुर्वेदामध्ये आपण गाऊटला म्हणजे त्याला हायपर युरेसिमिया असंही मॉडर्न मध्ये म्हटलं जातं. ओके. यामध्ये काय असतं तर युरिक ऍसिडचं प्रमाण तुमचं वाढलेलं असतं आणि हे युरिक ऍसिड ब्लड मध्ये क्रिस्टल स्वरूपामध्ये जाऊन हे जॉईंट्स मध्ये अॅक्युमुलेट होतात. ओके. आणि मग पेशंटला एक्स्ट्रीम तिथे पेन असतं, स्वेलिंग असते आणि बर्निंग सेन्सेशन हा एक स्पेसिफिक सिम्पटम ह्याच्यामध्ये असतो. ओके. की इथे तुम्हाला बर्निंग सेन्सेशन सुद्धा जाणवतं आणि ह्याची सुरुवात जी आहे ती तुमच्या पायाच्या अंगठ्यापासून होते. बरोबर. तर हा पेन इथे तुम्हाला जास्त पेन तुम्हाला खूप जाणवतं आणि एक्स्ट्रीम रात्री पेन खूप जास्त असतं ह्याच्यामध्ये आणि अॅक्यूट ऑनसेट असतो याचा. अचानक तुमचा पायाला दुखून येईल किंवा अचानक तुम्हाला जॉईंट पेन व्हायला सुरुवात होईल तर आपल्याला कळणार सुद्धा नाही की हे एक्झॅक्टली काय आहे. आपण ब्लड टेस्ट करणार, मग युरिक ऍसिड जर आपल्याला सजेस्ट केलं सो युरिक ऍसिडचा काउंट काय आहे तर मेल मध्ये तो 3 to 7 mg/dl आहे आणि फिमेल्स मध्ये 2 to 6 mg/dl हे नॉर्मल रेंज आहे. बरोबर बरोबर. सो जर इफ ती वाढली असेल तर मग आपण समजणार की युरिक ऍसिड वाढलेला आहे. सो आपण आयुर्वेदानुसार त्याला बघायला गेलं तर वात रक्त हे याच्याबरोबर आपण ह्याला कम्पेअर करतो. ओके. सो वात आणि रक्ताची इथे दुष्टी झालेली आहे आणि हे दोघं सांध्यांमध्ये छोट्या स्मॉल जॉईंट्स मध्ये जाऊन हे स्थित झालेलं आहे. सो याच्यामुळे तुम्हाला इथे पेन होणार, स्वेलिंग असणार आहे, इथे अजून बर्निंग सेन्सेशन जाणवेल किंवा एक्स्ट्रीम पेन तर यामध्ये खूप जास्त. म्हणजे काही पेशंट मध्ये सकाळी उठल्यावर पायाची टाच खाली टेकवणं सुद्धा त्यांना खूप कठीण जाणवत असतं आणि एवढा त्यांना टेंडरनेस तेव्हा सकाळच्या वेळात हा जाणवायला लागतो आणि जॉईंट पेन हळूहळू त्यांचं इतकं सिव्हिअर असतं की ते म्हणतात की मॅडम आता ह्याला लवकरात लवकर ट्रीटमेंट करा किंवा मग ह्याच्यावर मग आपण आयुर्वेदानुसार योग्य ती चिकित्सा कशी करू शकतो. ओके. सो वात रक्तामध्ये मेनली आता वातवर्धक आहार आपल्याला कमी करावा लागेल. मग आपण मगाशी बघितलं की वातवर्धक मध्ये काय काय येतं, जसं आंबट आंबवलेले पदार्थ वगैरे ते आपल्याला कमी खावं लागेल. दही झालं आणि रक्त. एकदा तुमचं पित्त दुष्ट झालं की तुमचं रक्त दुष्ट होणार. इव्हेंच्युअली ते पित्त आणि रक्त दोघं दुष्ट होणार. सो रक्तदुष्टीकर आहार काय असेल तर तुम्ही आंबट झालं किंवा लवण म्हणजे सॉल्टी आणि तिखट पदार्थ तुम्हाला आहारामध्ये कमी घ्यावे लागतात. बरोबर. सो वात आणि रक्त जर दुष्ट झालं तर वातरक्त होऊ शकतो. ओके. सो ते आपल्याला डाएट मध्ये कंट्रोल करावं लागेल. इव्हन आपण जसं कॅबेज झालं, कॉलीफ्लॉवर झालं, टोमॅटो झालं, मशरूम झालं आणि पालक थोड्या प्रमाणात कमी खाणं हे म्हणजे हे आपण कमी करू शकता तुम्ही. पण काही पेशंट विचारतात की आम्हाला युरिक ऍसिडचा त्रास होतोय तर आम्ही डाळी पण कमी खाल्ल्या पाहिजेत का किंवा प्रोटीन इंटेक आमचा कमी झाला पाहिजे का? तर ते योग्य आहे का ते अयोग्य आहे? नक्की त्याच्या पाठी कारण असं सांगण्याचं काय आहे? ऍक्च्युअली काय होतं, प्रोटीन्स कमी का झाले खायला हवेत असं सांगितलं कारण प्रोटीन्स हे प्युरिन्स बनवतात
आणि प्रोटीन्स मध्ये प्युरिन्स असतं, सो हे प्युरिन्स पुढे युरिक ऍसिड वाढवतं. म्हणून तुम्ही जेवढा इंटेक तुमचं प्रोटीनचं कमी असेल ते तुम्ही कमी करू शकता. इव्हन हरभरा झाला, राजमा, चणा, मसूर हे थोडं कमी असलं पाहिजे डाएटमध्ये. तुम्ही मूग वगैरे खाऊ शकता, बट लिमिटेड क्वांटिटी असली पाहिजे. जसं नॉनव्हेज पण आपल्याला ह्याच्यामध्ये कमी करायला पाहिजे, फिश कमी खायचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत की युरिक ऍसिडचं प्रमाण वाढू शकतं याने. सो ह्याच्यासाठी त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे, पहिले घेतली पाहिजे. पण आता आयुर्वेदानुसार आता जर वातरक्त झाला आहे किंवा त्यांचा युरिक ऍसिडचा जो काउंट आहे तो 6च्या वर आहे, 7च्या वर आहे, तर अशा वेळेस पेशंटनी नक्की तुझ्याकडे एखादा जेव्हा युरिक ऍसिडचा पेशंट येतो तेव्हा तू त्याची ट्रीटमेंट एक्झॅक्टली कशी करतेस, म्हणजे त्याच्या पाठी तुझा हेतू काय असतो की काय करेक्ट झालं पाहिजे आणि योग्य ती ट्रीटमेंट त्यांना तू कशी देतेस? एक तर आपल्याला ह्याचा पेशंटमध्ये वात आणि रक्त या दोन गोष्टी आपल्याला बॅलन्स करायच्या. सो ह्याच्यामध्ये लाईन ऑफ ट्रीटमेंट किंवा आपण ड्रग ऑफ चॉईस गुळूची असते, दॅट इज गुळवेळ, जी आपल्याकडे सर्रास मिळते. सो तुम्ही गुळवेळ घेऊ शकता, त्याचं तुम्ही स्वरस बनवू शकता किंवा चूर्ण किंवा काढा. तुम्ही सकाळी त्याचं 10 to 15 ml तुम्ही ते सेवन करू शकता. बरोबर. गुळवेळामध्ये काय आहे तर ते वेदना शामक कार्य करतं. दुसरं ते दीपन पाचनाचं पण काम करतं, वात कमी करतं. इव्हन ते त्रिदोषज्ञ आहे, तर तिन्ही दोष ते बॅलन्स करतात. बट स्पेशली त्याच्यामध्ये आपण वात आणि पित्ताला ते कमी करतात. सो तुम्ही गुळवेळेचं सेवन करू शकता. बरोबर. इव्हन त्या गुळवेळेमध्ये थोडं तुम्ही धनिया, कोरिएंडर वगैरे टाकून किंवा शुंठी हे 3 गोष्टीचा काढा बनवू शकता. आता कोरिएंडर का, कारण की ती शीत गुणात्मक आहे आणि ह्याच्यामध्ये जळजळ आहे. बरोबर. युरिक ऍसिड वाढलं तर तुम्हाला बर्निंग सेन्सेशन वगैरे जाणवतं. बरोबर. सो ती कमी करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये कोरिएंडर वगैरे वापरू शकतो. शुंठी का, तर आमपचन होईल म्हणून आपण शुंठी आणि हे गुळवेळ, सो ह्यांचा तुम्ही काढा बनवू शकता. गरम पाणी आपण त्यांच्या शरीरातलं वात आणि रक्ताची जी दुष्टी झालेली आहे ती पहिले सुधारली गेली पाहिजे आणि प्रोटीनची मात्रा त्यांना कमी ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याबरोबर एखादं पंचकर्म जर त्यांना करायचं असेल तर त्यासाठी आपण एक्झॅक्टली कोणतं पंचकर्म करू शकतो? सो आता इथे रक्ताची दुष्टी झालेली आहे, सो आपण रक्तमोक्षण यामध्ये करू शकतो. आपण लीच थेरपी करू शकतो किंवा आपण ब्लड लेटिंग करू शकतो. सो या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये करू शकतो. जेव्हा आता एखाद्या पेशंटला कळलेलं आहे की त्यांना संधिवात आहे, आमवात आहे किंवा मग वातरक्त म्हणजेच गाऊट आहे, तर अशा वेळेस त्यांचा जो व्याधी आहे त्याचं काल मर्यादा किती असते? म्हणजे एखाद्याला जर संधिवाताचा त्रास चालू झाला तर त्याला त्याच्यावर योग्य ती ट्रीटमेंट मिळून किती दिवसात बरं वाटू शकतं? कारण का कधी कधी पेशंट म्हणतात की 6 महिने आम्हाला पेन आहे, वर्षभर आम्हाला पेन होतंय. कारण काय काही जसं चिकनगुन्या होऊन गेल्यानंतर सुद्धा आर्थरायटिस डेव्हलप होतो. तर अशा वेळेस आयुर्वेदानुसार ते जेव्हा ट्रीटमेंट घेतात तेव्हा त्यांना एक्सपेक्टेड किती दिवसात आपल्याला त्यांना चांगला गुण देता येऊ शकतो? सो आता आपण संधिवाताचा विचार केला तर मेन आपल्याला ऑइलिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो आपण स्नेहन, स्वेदन आणि बस्ती ही ट्रीटमेंट करणार. सो ऍटलिस्ट आपल्याला 1 मंथ तरी लागेल की त्याच्यामध्ये ते वंगण परत आणण्यासाठी, रिटेन्शन करण्यासाठी. बरोबर. जर आपण इथे स्थानिक चिकित्सा पण करतो, इव्हन कोणाला ऑस्टिओ आर्थरायटिस ऑफ नी असेल तर आपण तिथे जानू बस्ती करतो. बरोबर. जे जानू म्हणजे नी असं म्हटलेलं आहे, सो आपण ते करतो. कधी कोणाला सर्वायकल स्पॉन्डिलिसिसचा जर त्रास असेल किंवा स्टिफनेस असेल, नेक स्टिफनेस, तर आपण तिथे मन्याबस्ती करतो. बरोबर. किंवा आपण सयाटिका असेल, कोणाला लंबार स्पॉन्डिलिसिस असेल तर आपण तिथे कटी बस्ती करतो. सो बस्ती करण्याचा उद्देश असा आहे की ते जे ऑइल आहे ते तिथे रिटेन झालं पाहिजे, म्हणजे मुरलं पाहिजे आणि तिथे त्यांनी परत गादी निर्मिती झाली पाहिजे, परत झाली पाहिजे. सो ह्याच्यासाठी कमीत कमी आपण 1 मंथ किंवा अजून विथ मेडिसिन 50% तुमचं मेडिसिन असतं, 50% आपण पंचकर्मा करत असतो. बरोबर. सो या सगळ्या गोष्टी मिळून पेशंटला आपण एक महिना न म्हणता आपण 3 महिने पण म्हणू शकतो. काय जसं आपण म्हणतो की सप्तधातू निर्मिती व्हायला 3 महिने लागतात. सो त्याप्रमाणे अस्थिधातू निर्मिती व्हायला पण त्यांना वेळ लागेल. सो त्याप्रमाणे तेवढा वेळ हा त्यांनी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेताना एक्सपेक्टेड आहे की त्यांनी पेशन्स आयुर्वेदामध्ये पेशन्स ठेवणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे.
ॲलोपॅथिक सारखं आपण 1-2 डेज मध्ये मेडिसिन आपण देऊन पेन कमी नाही करू शकत. आपण इथे रूट कॉज वर काम करतो, त्याच्यामुळे ते निदान शोधून आणि मग त्याच्यावरती ट्रीटमेंट करायला आपल्याला वेळ लागतो. कारण का पेन किलर्स हेच काय त्याच्यावर किंवा स्टिरॉइड्स आहेत हे फक्त ट्रीटमेंट नसून त्याच्यावर मुळावर जाऊन ट्रीटमेंट करणं ही पहिली गरज असते, म्हणजे मग वारंवार त्यांना हा त्रास होत नाही. त्याचबरोबर आता आपण बघितलं की हे वाताशी रिलेटेड आजार झाले, पण त्याच्यासाठी आहारात काय नक्की चेंजेस करणं गरजेचं आहे की पेशंट्सनी आहारात, की म्हणजे जर बघणारा जो काही आपला प्रेक्षक आहे त्यांना जर हा त्रास होत असेल तर त्यांनी नक्की आहारात काय काय थांबवणं गरजेचं आहे आणि काय काय आहारात सेवन करणं ही महत्वाचं आहे, ते तुम्ही आम्हाला गाईड करा. तर आहारामध्ये आता वात वाढलेला आहे, सो आपल्याला उष्ण आणि स्निग्ध गुणधर्म असलेले आपण आहार त्याच्यामध्ये घेऊ शकतो की जेणेकरून त्यांचा वृक्षता तिकडची कमी होईल. सो तुम्ही स्निग्धात्मक आहार वगैरे घेऊ शकता, तुम्ही शुंठी वगैरे वापरू शकता, जी थोडी उष्ण असते, सो वात कमी करेल. आणि आंबट आंबवलेले पदार्थ आपल्याला नाही खायचे की जे इव्हेंच्युअली लास्ट तुमचं वातच वाढवतात. सो दही झालं, पनीर झालं, थंड पाणी झालं आणि मोठ्या आकाराचे कडधान्य, जसं आपण ते प्रोटीन्स मगाशीच म्हटलं की युरिक ऍसिड वाढतं, सो पेन होणार, सो राजमा, हरभरा, चणे ह्याचं इंटेक कमी असलं पाहिजे, पावटे याचा इंटेक कमी असलं पाहिजे, मूग तुम्ही घेऊ शकता. म्हणजे प्युरिन कंटेंट ज्याच्यात जास्त आहे असं फूड इंटेक कमी असला पाहिजे. नॉनव्हेज थोडं तुमचं इंटेक कमी असलं पाहिजे याच्यामध्ये. आणि आता जर संधिवाताचा त्रास होतोय, जर त्या पेशंटला संधिवातामुळे एखादा संधी म्हणजे जसं नी जॉईंट पेन आहे त्याला खूप सिव्हिअर पेन आहे, मग तेव्हा त्यांनी नक्की तिथे काय करणं अपेक्षित आहे? सिव्हिअर पेन आहे तर आपण आता म्हटल्याप्रमाणे की शेवगाच्या शेंगा वगैरे त्याचं तुम्ही इन्स्टंट तुम्ही तिथे लेप पण लावू शकता. म्हणजे त्यांनी बरं वाटतं. किंवा ती जी पानं, निर्गुंडीची पानं वगैरे ते थोडं गरम करून ते डायरेक्ट आपण उपनाह त्याला म्हणतो, बरोबर, सो ते पण आपण लेप टाईप आपण ते पण करू शकतो. सो इन्स्टंट तुमचं पेन तिथे कमी होऊ शकतं. आणि एरंडाचं तुम्ही तेल हे 1 ते 2 चमचा रात्री गरम पाण्याबरोबर तुम्ही घेऊ शकता. रोज रात्री सेवन केलं. आमवातामध्ये का संधिवातामध्ये? आमवातामध्ये तुम्ही शुंठीच्या काढ्या बरोबर घ्या, कारण की त्याच्याने आमाचं पचन होईल. आणि संधिवातामध्ये फक्त गरम पाण्याबरोबर एरंडा तेल घ्यायचं आहे. आणि वातरक्त असेल तर मग तेव्हा त्यांनी काय करणं एक्सपेक्टेड आहे? वातरक्त असेल तर मग आपण गरम पाणी घेऊ शकतो किंवा शेवग्याच्या ज्या बिया असतात सो त्याचा कल्क करून तुम्ही ते त्या पार्टवर तुम्ही लावू शकता. सो ते करू शकतो आपण. आणि आता आहारात जसं तू म्हणालीस की काही पदार्थ अवॉइड करायचे, ते नक्की कुठले आणि कुठले पदार्थांचं सेवन हे झालंच पाहिजे? सो याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी घेणं खूप महत्वाचं आहे, कारण गरम पाण्याने वात कमी होतो. दुसरं म्हणजे तुम्ही जिंजर, कोरिएंडर, बॉइल्ड वॉटर घेऊ शकता. आणि रोज 1 चमचा तुम्ही तुपाचं सेवन करू शकता उपाशी पोटी, किंवा आहारामध्ये तुम्ही ते इन्क्लूड केलं पाहिजे, की जेणेकरून मग इंटेस्टाईन वगैरे आपलं जे ड्रायनेस जो येतो तो निघून जाईल. बरोबर. आणि आता जेव्हा संधिवात, आमवात किंवा वातरक्त असा त्रास होत असताना नक्की व्यायाम किती करायचा? कारण काय पेशंट मध्ये हे कन्फ्युजन असतं की खूप चाललं किंवा मला बरं वाटेल का, किंवा खूप व्यायाम केल्यावर मला बरं वाटेल का किती प्रमाणात तो व्यायाम करणं एक्सपेक्टेड असतं? सो आयुर्वेदामध्ये सांगितलं की अर्धशक्ती व्यायाम, म्हणजे स्वतःच्या कपॅसिटीपेक्षा अर्धा आपल्याला व्यायाम करायचा आहे. सो जर तुम्ही अति व्यायाम केला तर तुम्हाला ऑब्विसली ड्रायनेस येईल किंवा वात तुमचा वाढेल. सो आपल्या लिमिट मध्ये आपण व्यायाम केला पाहिजे, एक्सेसिव्ह व्यायाम झाला नाही पाहिजे. का तेव्हा त्यांनी चेअरवर बसूनच किंवा इंजुरी होणार नाही ह्याची काळजी घेतली गेली पाहिजे. कारण काय पेशंट चालायला लागतात तेव्हा खूप जास्त चालतात पण परत गुडघे दुखायला लागतात, मग अशा काळामध्ये त्यांनी किती वेळ चाललं पाहिजे? अगदी 10 मिनिटच चाललं पाहिजे का? त्यांनी अर्धा तास वगैरे चाललं तरी चालू शकतं, पण ह्याच्यावर त्यांनी ठरवायचं कसं की जॉईंट पेन किती आहे आणि मी किती चाललं पाहिजे? बरोबर, ऍटलिस्ट रोज 10 ते 15 मिनिटं तरी चाललं पाहिजे, कारण जर आपण चाललो नाही तर स्टिफनेस वाढत जाईल. इफ आपण चालतोय तर ते स्टिफनेस कमी व्हायला मदत होईल. सो ऍटलिस्ट 10 to 15 मिनिट्स आपण चाललं पाहिजे. आणि बाकी आपण एक्सरसाइज मध्ये आपण बसल्या बसल्या पण काही एक्सरसाइज करू शकतो. बरोबर, हाताच्या, पायाच्या, तेवढं करणं एक्सपेक्टेड. आता एखाद्या व्यक्तीच्या सांध्यांच्या ठिकाणी किंवा मसल्सच्या ठिकाणी जो स्टिफनेस येत असतो तो नक्की एक्झॅक्टली कशामुळे येत असतो? की त्याच्यामध्ये फिजिओलॉजी अशी काय होते की तिथे जे काही मसल्स आहेत ते एकदम स्टिफ होऊन जात असतात?
तर हे मेनली हे सगळं वातामुळेच असतं, कारण की मेन वातच आहे की तो हे सगळे वृक्षता किंवा खरता हे गुणधर्म असल्यामुळे तिकडे तो स्थित होतो आणि मग बाकीचे जे मसल्स आहेत त्यांना स्टिफ करून टाकतो. सो बरोबर. म्हणून मग आणि आपली जी मसल आहे ती रबर प्रमाणे आहे. येस, सो ती खेचली जाते आणि परत मुवमेंट झाल्यावर परत रिपोझिशनला पण ती येत असते. पण ती जर पोझिशन तिला घेता आली नाही तर तिकडच्या ज्या Stiff काही होऊन, मसल हा. आहेत त्या कडक होऊन जातात, स्टिफ होऊन जातात. त्यामुळे पेशंटना मुवमेंट्स करता येत नाहीत. रेस्ट्रिक्टेड लॅक्टिक ऍसिड डिपॉझिशन पण तेव्हा त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात व्हायला लागलेलं असतं. सो किंवा मुवमेंट्स खूप जास्त किंवा खूप कमी होणं, पोश्चर जर चुकलं असेल पेशंटमध्ये त्यानेही हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. किंवा इंजुरी पेशंटमध्ये झाली असेल, मसल इंजुरी असेल, जिम मध्ये एखादं वजन उचललं जात असतं पण ते आपल्या शक्तीच्या पलीकडे असेल तर त्याने सुद्धा इंजुरी होण्याचे चान्सेस असतात आणि त्याने सुद्धा मसल स्टिफनेस होऊ शकतो. सो मसल स्टिफनेससाठी काय औषध घेणं गरजेचं असतं की त्यांना जो आलेला मसल स्टिफनेस आहे तो त्यांना बऱ्यापैकी लवकरात लवकर कमी करता येऊ शकतो. आपण साधं सिंपल गरम पाण्याच्या बॅगने आपण हॉट वॉटर बॅग आपण अप्लाय करू शकतो की जेणेकरून आजूबाजूचे रिलॅक्स जे मसल्स आहेत ते स्टिफ झाले ते रिलॅक्स होतील. ओके. सो हे इन्स्टंट आपण हे करू शकतो. किंवा जसं निर्गुंडीचं किंवा कुठलं चूर्ण आहे की जे आपण तिथे ऍप्लिकेशन त्याचं करू शकतो की ते लावल्यामुळे त्याचा लेप लावल्यामुळे तिकडचा जो स्टिफनेस आहे तो कमी व्हायला मदत होऊ शकते. जसं आपण आयुर्वेदामध्ये वातशामक ड्रग्स आहेत, जसं रासना आहे, सो आपण एरंडा आहे, सो हे आपण अप्लाय करू शकतो. किंवा दशमूलक क्वाथ किंवा दशमूल चूर्ण, सो हे तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. ह्याने तुमचं वाताचं शमन नक्की उपयोग होणार आहे. ओके. डॉक्टर प्राची, आज तुम्ही खरंच खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे की जर आपल्या शरीरामध्ये वात वाढला तर पहिले त्याची लक्षणं काय आहेत ती ओळखली गेली पाहिजेत आणि वातावर योग्य वेळेत आपण जर ट्रीटमेंट घेतली नाही तो वाढून नंतर हळूहळू संधिवात, आमवात किंवा वातरक्त असे वाताचे जे काही व्याधी आहेत ते होण्याचे चान्सेस असतात. सो ह्याच्यावर कुठेतरी मनामुळे पण काही त्रास होऊ शकतो का किंवा मानसिक आरोग्य बिघडलेलं असेल तर त्यामुळे सुद्धा पेशंटना हा त्रास होऊ शकतो का? सो मनाची चंचलता वगैरे हे पण सगळं वातच कंट्रोल करत असतं. इफ जर तुमचं मन स्थिर नाहीये तर ऑब्व्हियसली तिथे वात बिघडलेला असणार आहे आणि मग स्ट्रेस किंवा ह्या ज्या गोष्टी ओव्हरथिंकिंग या सगळ्या गोष्टी फिअर आहे हे सगळं वाढायला लागतं आणि त्यानंतर मग तो वात जो आहे तो शरीरात जिथे खवैगुण्य आहे तिथे जाऊन साठायला लागतो आणि त्यानंतर येणं किंवा पेन होणं या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये पेशंट्सना दिसायला. त्याच्याबरोबर त्यांना रात्रीची झोप सुद्धा लागत नसते वात वाढल्यामुळे. सतत ओव्हर थिंकिंग होत असतं आणि त्यामुळे सुद्धा मग हळूहळू त्यांना जॉईंट पेन व्हायला लागतं. म्हणजे हे सायकल आहे. म्हणजे फक्त शारीरिक विचार न करता मानसिक विचार सुद्धा करणं ह्या पेशंटमध्ये महत्वाचं असतं. सो त्यांना जेव्हा तू तुझ्या ओपीडीला येतात तेव्हा नाडी परीक्षण करून तू त्यांना नक्की कसं काउन्सिलिंग करतेस की त्यांना काय समजावून सांगतेस की त्यांनी हे चेंजेस करणं गरजेचे आहे? ओके. सो नाडी परीक्षण केल्यानंतर जेव्हा आपल्याला कळतं की या पेशंट मधला वात वाढलेला आहे सो त्याच्यासाठी त्यांना मेन आपण पहिले डाएट सजेस्ट करतो की तुम्ही ज्याने वातवर्धक आहार तुम्हाला नाही घ्यायचा आहे वगैरे. आणि आता पावसाळा चालू आहे सो पावसाळ्याचा हा जो काळ आहे तो वातवर्धनाचा काळ, बिकॉज आता हवेमध्ये वृक्षता आहे, आर्द्रता आहे, शीतता आहे, सो या गोष्टीमुळे वात वाढतो. सो आता पेशंटमध्ये वातवर्धक आहार कमी प्रमाणात घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो आपण मेन डाएट पहिले सजेस्ट करतो, देन आपण मेडिसिनवर येतो. असं आपण सिक्वेन्स बाय सिक्वेन्स तू करत असतेस. आणि नक्कीच मला अनेक पेशंटने येऊन सांगितलेलं आहे की डॉक्टर प्राचींना आम्ही दाखवतो आणि त्या खूप सुंदर अशी ट्रीटमेंट त्यांना सांगतात सुद्धा आणि त्यांना गुण सुद्धा तेवढाच छान मिळत असतो. जसं एक सोरायसिसची तुमची पेशंट होती की अनेक दिवस त्यांना सोरायसिसचा त्रास होत होता पण ट्रीटमेंट दिल्यानंतर त्यांचा जो सोरायसिसचा जो आजार होता किंवा त्रास त्यांना जे स्केलिंग होत होतं ते आय गेस 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्यांना खूप चांगला रिझल्ट मिळाला. इव्हन जेव्हा ते फर्स्ट टाइम माझ्याकडे आलेला तेव्हा मी त्यांना मेडिसिन वगैरे दिलं बट 15 डेज फॉलोअप होतं, एवढा त्यांना इफेक्ट नाही आला. तर मी त्यांना काउन्सिलिंग केलं की सोरियासिस हा एक म्हणजे जुना आजार आहे ज्याला खूप वेळ लागू शकतो. सो त्यांना मी काउन्सिलिंग अशा प्रकारे केलं, त्यांना परत मेडिसिन दिलं आणि विदिन 15 to 20 डेज म्हणजे 1 मंथ मध्ये मला खूप चांगला रिझल्ट मिळाला.
आणि त्यांच्या ऍक्च्युली कसं काही काही पेशंट मध्ये आर्थरायटिस नंतर सुद्धा सोरायसिस हा, होण्याचे सोरियाटिक चान्सेस आर्थरायटिस आपण त्याला म्हणू बघतो. शकतो. येस, सो तेव्हा त्यांनी कुठेतरी त्या आजाराची हा. पण काळजी घेणं खूप महत्वाचं हा. असतं. इफ आपण तो ट्रीट नाही केलं तर त्याचं कॉम्प्लिकेशन आहे सोरियाटिक आर्थरायटिस. येस येस, म्हणून हे वेळेवर अशा आजारांचं ट्रीटमेंट घेणं आणि डॉक्टरांना दाखवणं ही खूप महत्वाची गरज असते. डॉक्टर प्राचींना तुम्ही आपलं जे घंटाळीचं क्लिनिक आहे तिथे तन्वी हर्बसचं जे आपलं क्लिनिक आहे तिथे नक्की भेट देऊ शकता. आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, तुम्हाला संधिवात, आमवात किंवा वातरक्त याच्यावर गायडन्स हवा असेल तरी सुद्धा तुम्ही डॉक्टर प्राची यांना आपल्या क्लिनिकला भेट देऊ शकता. त्या जरूर तुम्हाला त्याच्याबद्दल काउन्सिलिंग सुद्धा करतील. त्याचबरोबर योग्य ते डाएट कसं असणं गरजेचं आहे तेही तुम्हाला सुचवतील. त्याचबरोबर जर पंचकर्माची गरज असेल, नाडी परीक्षा करून जर एखाद्या पंचकर्माची गरज असेल तर ते सुद्धा तुम्हाला सुचवलं जाणार आहे. तर जरूर तुम्ही डॉक्टर प्राची यांना आपलं ठाण्याचं जे डॉक्टर रुचास तन्वी हर्बल क्लिनिक आहे त्याला जरूर भेट द्या आणि योग्य ती ट्रीटमेंट जरूर चालू करा. धन्यवाद.